प्रकाश टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज मी माझं गाव शेंदूरजना घाट दीक्षाभूमी येथे आलेलो आहो। तर ही तिसऱ्या क्रमांकाची दीक्षाभूमी आहे। तर इथे 16 मार्च 1957 बौद्ध धम्म दीक्षाभूमी शेंदूरजना घाट मलकापूर ही ऐतिहासिक भूमी ॲडव्होकेट हरिदास बाबू आवळे, मान्य दादासाहेब रुपोते, मान्य पंजाबराव शंभरकर, मान्य सोपान बोधी महाराज यांच्या उपस्थितीत 16 मार्च 1957ला याच ठिकाणी परिसरातील 1 लाख नागरिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। तर ही तिसऱ्या क्रमांकाची ही दीक्षाभूमी। हा बोधिवृक्ष दाखवत आहे मी। आणि ही रात्रीची वेळ आहे। रात्रीच्या वेळची ही लाइटिंग दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। हा पंचशील ध्वज तर ही आहे शेंदूरजना घाटची तिसऱ्या क्रमांकाची दीक्षाभूमी। शेंदूरजना घाट मलकापूर हा दीक्षाभूमी परिसर आणि हे बोधिवृक्षाचं झाड आहे। हा जो परिसर आहे, आत्ता 16 मार्च आणि 17 मार्चला इथे कार्यक्रम झालेला होता। तीन मिनिटं झालं चालते। हा पंचशील ध्वज फ्रंटवरचा तर तुम्ही बघू शकता। तर ही आहे शेंदूरजना घाट मलकापूर येथील तिसऱ्या क्रमांकाची दीक्षाभूमी। हा दीक्षाभूमीचा परिसर। तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा। ही तिसऱ्या क्रमांकाची शेंदूरजना घाटची ही जी दीक्षाभूमी आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।